सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते करकटावरी ठेवूनिया ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा करकटावरी ठेवूनिया आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा आवडे हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे माझे
हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिल्याचे हेलो गोरख गोरख हेलो हेलो हरि हरि हेलो राम कृष्ण हरि हरि Hare
साधुलोचनी सुख झाले ओ सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने विठ्ठल प्रसाद
धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी संत भेटी भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी आई मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी गाठी हो संदेहाच्या सुटल्या गाठी पायी मिठी पडली तो मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो पोटी शीतळ झालो झालो पोटी शीतळ शीतळ संदेहाच्या गाठी गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी विठ्ठल
धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळ आता, थोडा आवाज द्यायला, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. विठाला विठाला धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा काय माझी वाणी वानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुल्या, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदन श्रीचरण, श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवणी माथा, साष्टांगाशी आता दंडवत. दुसरी वंदू सारजा, जे चतुराननाची आत्मजा, वाघ सिद्धी पावी, जे सहजा तिचे चरण वजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होणी श्रोते जन त्या माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारती जन त्या माझे नमन दंडवत. आता वंदू रंग भूमिका, कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोलवी बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठाला 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 ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर, करुणा कर दयाळा, करुणा कर दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो किंवा पवन झालो चराचरी. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे श्रीमंत साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्या सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय म्हणतात, धन्य काळ संत भेटी स्वानुभव सांगतात. माझ्या जीवनात ज्या दिवशी मला संत महात्मा भेटला, धन्य काळ संत भेटी पायी मिठी, ज्या दिवशी पायावर मिठी पडली, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तू, परिणाम संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. आणि भवनदी ज्याला म्हणतात ना, साधूच्या कृपेनं संत हे माझे तारू बनले, लक्षात ठेव. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. याच्याही पेक्षा अजून काही जगात चांगलं नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे मंगळ आता, याच्यापेक्षा दाता जगात कोणता नाही. हो, देव दाता जरूर आहे, परंतु कसा आहे माहिती आहे का, घेशी तेव्हा देशी आईसा असेशी उदार, काय धरून देवा तुझे कृपणाचे द्वार. आणि अशा प्रकारचा दाता कोण दाता या होणी, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. हा अभंगाचा सरळ सरळ विचार आहे. दुसरी गोष्ट, मला वाटतं कैलास भाऊ 14 वर्ष ना, नाही आपले कीर्तन 17 वर्ष. बबनराव बाबा सातव जाण्याच्या अगोदर 3 वर्ष कीर्तन होतं. पण काय त्यांचं कर्ज आहे माझ्यावर काही कळत नाही. आणि ते कधी पिटल हे बी सांगता येत नाही. आणि शेवट त्यांचा अंतिम त्या दिवशी झाला, आजचा हा दिवस. हो, आणि सांगितलं महाराज बाबांचा भरोसा आहे, कार्यक्रम लवकर आवरून घ्या. गेल्यानंतर म्हणलं आमच्या कैलास भाऊला विचारलं, भाऊ बाबांच्या गळ्यात माळ नाही? तेव्हा श्रीपाद बाबांच्या हातामध्ये सगळी मंडळी लागली वाघुलीची, पण एवढाच फाकड्या लागला नाही. म्हणलं आणा माळ बघ. आणि त्या दिवशी शेवटीचा दिवस गोड व्हावा, हा एक आनंदाची गोष्ट आहे महाराज. आणि त्यांचा गोड शेवट झाला, लक्षात ठेव. फक्त 7च मिनिटं बाजूला गेलो, लगेच बाबांनी देह सोडला. शेवट तो माझा बहु गोड झाला, आहे की नाही, आलो निजाच्या माहेर, अशा प्रकारची. त्यात नंतर दुसरी गोष्ट, हा जो विजेचा उत्सव आहे, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी हा सुरू केलेला कार्यक्रम. आणि त्याचं हे किती वर्ष आहे आता? 32वं वर्ष आहे. म्हणजे जवळजवळ अजून 4 वर्षांनी 12-36 3 तप पूर्ण होतील. विठ्ठल विठ्ठल. आणि याच्यातून एकच महाराज, मला ही सेवा करण्याचा योग माझ्याकडे आला, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि थोडंसं आपल्याला ज्या उर्वरित आपल्याला जो वेळ आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला फालतू वेळ चिंतन करायचं नाही, फालतू वेळ आपला दौडायचा नाही. तुम्ही मोठी मोठी मंडळी आहात, तुमच्या घरामध्ये सर्व सुविधा आहेत, मोठी मोठी टीव्ही, मोठे मोठे बसायला पलंग, पोस, अमुक धमुक, प्रारब्ध तुमचं चांगलं आहे, तरी पण तुम्ही गल्लीमध्ये येऊन बसलात तो काय टापाटापी करण्याकरता नाही. कशा करता आला? हो, गल्लीमध्ये कशा करता आला? चिंतन करण्याकरता. विठ्ठल चिंतन करत असताना आमच्या साधूंनी आमच्या करता काय केले महाराज? आमचा परमार्थ सर्वांचा चालू आहे. महाराज म्हणतात, देखपा मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ, झाली आशे केवळ माझे ठाई, परिज्ञाने विन नाशिले, बुद्धी बेदाशी आले, कल्पना येते कल्पू लागले अनेकत्वा. सर्वजण मंडळी भजन करणारे आहेत, त्यात संशय नाही. परंतु परिज्ञाने विन नाशिले, बुद्धी भेदाशी आले, ज्याची कल्पना करू नये ती कल्पना करू लागले. आणि याच्याकरता साधू जो आहे तो जेव्हा करता धावून पुढाला, लक्षात ठेवा. म्हणून हो, तुकोबारायांचा आज तुम्हाला द्यायचा हा निरोप आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तू, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. ह्या अभंगाचा चांगला बारकाईने जर आपण विचार जर केला तर ही गोष्ट आपल्या अनुभवाला यायला पाहिजे का न पाहिजे? यायलाच पाहिजे. विठ्ठल महाराज सांगतात, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव
अनुभव घेतला त्याप्रमाणे अनुभव आले अंगा ते या जगा, म्हणजे त्याच्यामध्ये निवड केलेली नाही. तुकोबारे म्हणतात, मी जो उपदेश केला मेघ दृष्टीने करावा उपदेश. उपदेश कसा असावा? ज्याप्रमाणे मेघ नाही पाहत हागणदारी आणि शेत. पाऊस जर पडायला लागला तर तो म्हणतो का या हागणदारीवर पडावं, शहरामध्ये पडावं, हागणदारीत पडू नये. मेघ नाही पाहत हागणदारी आणि शेत, या न्यायाप्रमाणे तो करायचा उपदेश सकल जनाला आहे. लक्षात ठेवा. ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन, ऐका ऐका भाविक जन. तार्किकाचा धागा संग, तार्किकाचा धागा संग. ऐका ऐका भाविक जन, व्हाल कोण कोणते, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. अशा प्रकारचा उपदेश तुकोबाराय जाता जाता या ठिकाणी आपल्याला सांगून गेले. परंतु त्याच्याकडे आपण सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात, आपण बरोबर करतो, पण महाराज त्याचा आपला मेळ काय बसत नाही. सगळं बरोबर आहे, याच्याबद्दल वाद नाही, परंतु त्यांचा म्हणल्याप्रमाणे मेळ बसत नाही. तर न बसण्याचं जे कारण आहे ना, तर ते आपल्याला थिअरी आणि प्रॅक्टिकली. आता मला सांगा, आपला परमार्थ थिअरी आहे का प्रॅक्टिकली आहे? आपण जो परमार्थ करतो हा परमार्थ आपला थिअरी आहे का प्रॅक्टिकली आहे? शाळेमध्ये गुरुजीनं प्रॅक्टिकली आणि थिअरी दोन्ही कुठे प्रॅक्टिकली कुठे शिकवतात? प्रयोगशाळेमध्ये. आणि थिअरी? आता ही थिअरी आहे, पण याच्यानंतर प्रॅक्टिकल एक विषय. आता मला सांगा, आज या वाघोली गावात दौंडी दिली तुम्ही मंडळींनी. आज या ठिकाणी तुकाराम महाराज जयंतीच्या निमित्तानं हरिभक्तपरायण मदने महाराज यांचं कीर्तन आहे, डुम 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 डुम. आता मला सांगा, की दौंडी म्हणजे कीर्तन का दौंडीचा विषय कीर्तन आहे? हा, दौंडीचा विषय कीर्तन आहे, पण दौंडी म्हणजे कीर्तन नाही. विठाला परंतु महाराज वाईट वाटतं, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधनाची बुडविले. म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा, परमार्थ कशा करता करायचा आहे. आमच्या साधूंनी परमार्थ देव प्राप्त करण्याकरता केलेला नाही. आणि जर कुणी असं म्हणत असेल आम्हाला देव प्राप्त करण्याकरता परमार्थ करायचा, तो त्याचा भ्रम आहे. तुकोबारासारखा महात्मा तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतो, दादा हो, देव प्राप्तीच्या नादी लागू नका. मला सांगा, तुमच्याकडे विहिरीला पाणी लागतं का पहिलं असतं? मराठी येतील तुम्हाला? हो, तुमच्याकडे विहिरीला पाणी लागतं की पहिलंच असतं? पहिलंच असतं. मग तुम्ही जे पेढे वाटता ते पाणी लागल्याचे का खडक उरून काढल्याचे? असं कोणी आहे? आमच्या विहिरीला फार खडक मुरमुरले, हे घ्या पेढे. पाणी तर पहिलंच आहे. अरे राजा हो, तुमच्या आमच्याजवळ सुद्धा देव तसा पहिलाच आहे. हो, विहिरीला पाणी लागत नसतं, देव कुठं प्राप्त करायला जावं लागत नसतं. देवाच्या आड आलेला जे आहे मूळ खडक मुरुम आणि माती, तसं मल विक्षेपाने आवरण, 3 नावाचे दोष आहे, ते बाजूला करण्याकरता परमार्थ आहे. सकळाच्या पाया माझे दंडवत, 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 सकळाच्या पाया माझे सकळाच्या पाया माझे दंडवत.
सकळाच्या पाया माझे दंडवत होते सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत. महाराज म्हणतात सकळाच्या पाया. तुमच्या तुकोबारासारखा महात्मा तुमच्या सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होऊन सांगतोय बाबा हा परमार्थ नाही. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये आव जानंती मामुढा नावाचा श्लोक आलेला आहे. त्या श्लोकाखालच्या सगळ्या ओव्या तुम्ही चांगल्या वाचून घ्या, त्याचा अर्थ वाचा. तुमचा आपला परमार्थ चाललाय, हा खरा आहे का खोटा आहे कळलं आपल्याला. आव जानंती मामुढा. आणि असा जो परमार्थ आहे तुकोबारा म्हणतात बाबा तो परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून सकळाच्या पाया माझे दंडवत. आणि काय करा, आपलं आले चित्त शुद्ध करा. आणि ते चित्तशुद्धीचं साधन जे आहे ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. लक्षात कलियुगी दास तुका जातो लोका संगत. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहू. नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया निकपंथा जाशी झनी. मन तुकोबारे अनेक अनेक सर्व संत सांगतात नामाशिवाय तरुणोपाय नाही. नामापरते तत्व. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देले भेटी. मग बाबा ही गोष्ट करत असताना ही आपल्याला समजत नाही. याचं कारण जे आहे देव जीव आणि संत. जीव नावाची वस्तू जी आहे त्या जीव नावाची वस्तू आपण खरी का खोटी आहे. जीव जीव खरा का खोटा दादा. कल्पना विद्या तेने नाना जीव मायोपाधी सेवा कल्पना विद्या तेने झाला जीव. आता मला सांगा कल्पना खरी का. अ म्हणजे नाही, जी विद्यमान नाही ती अविद्या. हो, जे नाही तर ह्या जीवानी मानून धरले. लक्षात ठेवा. आता मला सांगा जन्म आणि मृत्यू नावाची गोष्ट खरी का खोटी. आणि हेच आपल्याला संदेह लक्षात ठेवा. आता मला सांगा आपण जन्माला आलो ही गोष्ट खरी का खोटी आहे. आपण जन्माला आलो ही गोष्ट खरी का खोटी आहे. खरी आहे ना. कोण खोटं म्हणते. खरी आहे. हो, आम्ही जन्माला आलो ती गोष्ट खरी आहे. आणि आमचे साधू सांगतात न जाये ते नम्र येते कदाचन. आमचा भगवान सांगतो न जाये ते नम्र येते कदाचन. मग आता त्यांचं खरं का आपलं खरं. तुम्ही तर सरळ सरळ म्हणता आम्ही जन्माला आलो मरतोय. खरं सांगा दादा, हा सूर्य उगवतो आणि मावळतो ही गोष्ट खरी का खोटी आहे. महाराज क्षमा करून, सूर्य उगवतो आणि मावळतो ही गोष्ट खरी का खोटी आहे. मी पहिल्यांदा सांगून गेलो तुम्हाला जे काय पाहिजे ते सगळं घरी आहे तुमच्या. पण तुम्ही इथं गल्लीत आलात कशा करता ही गोष्ट ऐकण्याकरता. सूर्य उगवतो आणि मावळतो 99% लोकांच्या दृष्टीनं बरोबर आहे. पण शाळेमध्ये शिकवणारा जो गुरुजी आहे त्या गुरुजीच्या आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीनं खरे खोटे. मग शाळेमधल्या गुरुजीनं जर त्या मुलाला शिकवलं बाळू हा सूर्य इकडे उगवतो मुंबईच्या समुद्रात बुडतो आणि पुन्हा असा खालून वर येतो असं जर शिकवलं तर मला नाही वाटत त्याला हॉटेलमध्ये कुणी कामाला ठेवलं म्हणून. मग त्या शिकवणाऱ्या गुरुजीचं म्हणणं बरोबर का आपण सर्वजण म्हणतो हे बरोबर. अरे राजा तू जन्माला येत नाही आणि मरत नाही. अरे हा संदेह तुझ्या ठिकाणी जो निर्माण झालेला आहे ना. हो, तू जन्माला येत नाही आणि मरत नाही. लक्षात ठेव. हो, न जायते ने मरेते गदाचन. आता पुन्हा प्रश्न असा निर्माण तो म्हणले महाराज कोण जन्माला येतं आणि कोण मरतं. अरे जड नावाची वस्तू, जडाला जन्म मृत्यू नाही.
चैतन्याच्या बाबतीत जन्म मृत्यू संभवत नाही. इथं एकही गोष्ट खरी नाही. तू जन्माला येत नसतो आणि मरत नसतो, लक्षात ठेव. आता मला सांगा, बसलेल्या मंडळीपैकी माझ्या सगट याच्यातलं मरण कोणाला आवडतं? हात वर करा. आगाम रहा बोलणं सहाती. मरायचं फार लांब राहिलं, मर हे बोलणं सुद्धा आवडत नाही माणसाला. मग तुमच्याजवळ जे तत्व आहे ते अमर तत्व आहे, त्याला मरण आवडत नाही. नंबर 1 ची गोष्ट लक्षात ठेवा. नंबर 2, याच्यातलं अज्ञान कोणाला आवडतं? तुम्हाला प्रयोग जर करायचा असला, तुमचं 2 वर्षाचा नातू घरी गेल्यानंतर त्याला विचारायचं, बाळा तू येडा का शहाणा? त्याच्याकडून उत्तर मिळेल तुम्हाला, मी शहाणा आहे. आणि त्याला जर मग येडं कोण, तो आपल्याकडे बोट करून तू येडायस. त्याला हे म्हणणं, अज्ञान म्हणणं त्या जीवाला संभवत नाही. त्याचं अधिष्ठान जे आहे ती आत्म नावाची वस्तू आहे, लक्षात ठेवा. 2 झाले. तिसरा मुद्दा असा आहे, मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भावे ना जीवे. मला सांगा, आई जगदंबेच्या कृपेने कोणाला असं होऊ नये. पण कदाचित जर एखादं बेंड आपल्याला जर झालं तर आपलं लक्ष संसाराकडे का बेंडाकडे, एवढं सांगा. मग आपलं लक्ष बेंड आहे का संसार आहे? तसं आत्मस्वरूपावर आलेलं हे शरीर म्हणजे एक बेंड आहे. विठ्ठल जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, हा तरंग आहे. आता मला सांगा, हा जो समुद्र, एकदम समुद्राच्या चौपटीवर गेला आणि तो म्हणला मला स्नान करायचं, चौपटीवर बसला 7 दिवस महाराज. लोक विचार करू लागले, याला आत्महत्या करायची का काय, उडी टाकायची का काय, काय चाललंय काय म्हणून यांच्यासारखं महाराज चौकशी केली. म्हणले महाराज प्रॉब्लेम काय तुम्हाला? ते म्हणले मला स्नान करायचं. बरं म्हणले अडचण काय मग? ते म्हणले ह्या लाटा शांत झाल्यावर मी स्नान करीन. याने सांगितलं बाळा ते लाटा कधी शांत होणार नाही. उचलून दिलं त्याला पाण्यात टाकून, पोहत कडाला म्हणलं झाली ना आंघोळ, आता जा निघून चल. हो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या स्वरूपावर आलेला जो तरंग आहे, जीव आणि शिव दोन्ही हरिरूपी तरंग आहे. आता मला सांगा, तरंगातलं पाणी आणि समुद्रातलं पाणी, लाटेतलं पाणी आणि समुद्रातलं पाणी काय 2 आहे काय? एक हरि आत्मा जीव शिव सम, एक हरि आत्मा जीव शिव सम, एक हरि आत्मा जीव शिव सम, एक हरि आत्मा जीव शिव सम. वायु दुर्गम घाई वायु दुर्गम घाई हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. आता मला सांगा, एक हरि आत्मा जीव शिव सम. आता मला सांगा, जसं लाटेतलं पाणी आणि समुद्रातलं पाणी 2 नाही, त्याप्रमाणे नवरा आणि बायको 2 का 1? कस काय 1? मी आत्मा बोललोच नाही. मी तुम्हाला ते बाई आणि बाबा 2 का 1? तर ते मला एक जण असं भेटला, म्हणलं तुम्हाला काही कळतं का नाही म्हणे. म्हणलं काय झालं? अहो ती बाई लुगडं नेसली, तुम्ही धोतार नेसला, तुमच्या बाईतनं बाप्यातला काही फरक कळतो की नाही तुम्हाला? म्हणलं भाऊसाहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आमची एक शंका अशी आहे, तुमचे मुलं कोणते, तुमच्या बायकोचे मुलं कोणते? काय बोलता राव तुम्ही? म्हणलं 3 मी काय 2 आहे का? मग आम्ही ते सांगतो तुम्हाला 3 ते 2 नाही. जीव आणि देव 2 नाही, कल्पित भेद आणि वास्तव अभेद. वास्तव विचार केला तर हो अभेद आहे, आणि कल्पनेत विचार जर केला तर 2. कल्पनेपासून कल्पना जो ठेवा, तेने पडे गोवा नेणारी, हाची संधी माझा फेडी. आता उदके नानू तरी स्वरूप ते तुझे, येथे माझे काही वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय वानू. वाहू दक्षिणा तरी धातू नारायणा, ब्रह्मतेचे अन्न तुझे नाही. गाता तू ओंकार टाळीना टाळीनादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. अरे परमात्मानी तू 2 नाहीच राजा, लक्षात ठेव.
म्हणून ज्याप्रमाणे विचार चांगला केला तर तुम्हाला होठ दोन आहे पण बोलणं मात्र एक आहे, नाकाला छिद्र दोन पण सुगंध मात्र एक आहे, कानाला छिद्र दोन मात्र ऐकणं मात्र एक आहे, टिपऱ्या दोन पण नाद मात्र एक आहे, नवरा बायको दिसायला दोन पण असायला मात्र एक आहे. हे जागतिक तत्वाचा विचार जर आपण केला महाराज, आणि ही मूल्य समजणं जगाला अत्यंत गरजेची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. परमार्थ कोण म्हणतं चालला नाही, ऊत आलाय परमार्थाला. हो, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधनची बुडवले. विठाला विठाला आम्हाला मार्गदर्शक भेटावा, कारण आम्ही देवदेव करतो. पण मला सांगा तुमच्याकडे राम राम ओळखीचा का बिगर ओळखीचा? ओळखीचा. बरं, तुम्ही कोणाला घरात घेता का परिचयाच्याच माणसाला घरात घेता? परिचयाच्या माणसाला. मग ज्या देवाचे तुम्ही भजन करतात, ज्या देवाचं नामस्मरण करतात, ज्याचं भजन करतात, त्याच्यात तुमचा परिचय असावा का नसावा? परिचय असावा ना. मग ओळखीचा जर तुम्ही बिगर ओळखीच्या माणसाला रामराम सुद्धा तुम्ही करत नाही, आणि बिनओळखीचा देवदेव तुमचा चालतो का? आमचे साधू सांगतात, ओळखीला हरी साठविला पोटी, आणि कोणी ओळख करून घ्यायची? याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका, याच देई गडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि ह्याच जागेवरचा बाबा सांगतो, एवढं सोपं असतं का? तुकोबारासारखा महात्मा सांगतो, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. आणि पुढं काय सांगितलं? आता शहाणा कशाला म्हणतात? होय, शहाणा कशाला म्हणायचं? माऊली ज्ञानोबा म्हणतात, वेद विद जरी झाला माते नेनता वाया गेला, कनु सांडोनी उपनेला कोंडा जैसा. व्यर्थ भाराभर केले पाठांतर, परी वर्म राहिले दूर. हो, मग इथं शहाणा कशाला म्हणायचं? शहाणा तो धरी घेतो तो धरी घेतो सर्वाहून म्हणजे तुमचा चहा करून पिणं सुद्धा अवघड, इतका परमार्थ सोपा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण त्याला शहाणपणा लागतो. शहाणपणा आलं का लक्षात? शहाणपणा म्हणजे चतुरपणा. शहाणपणा मधला फरक कळला का? ब्रह्मदेव चतुर होता, कशाने होता? अरे, ब्रह्मदेवाने सृष्टी जरी निर्माण केली, पण माऊली ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करताना सांगतात, पै सृष्टीच्या उपक्रमा हो पूर्वी का विरोत्तमा वेडा सायकर ब्रह्मा. कशाना ब्रह्मा? होय, आता मला सांगा बा तुम्ही काय, मला काही कळत नाही. मग ह्याच मंडळीने आमच्या तुकोबारा सारख्या माणसांची, अरे साधू संतांची इतकी वाईट परिस्थिती केली. त्या हशल उशलला डोसून मारलं, तुमचा त्या क्रूसावर लटकवलं. कोणाला? येशू ख्रिस्ताला. सांगा ना या मंडळीने काय गुन्हा केला होता? ज्ञानोबरायांचा विचार जर केला तर तुम्ही किती किती अशा प्रकारची गोष्ट केली सांगा ना तुम्ही. कोण मंडळी होती ती? हीच. काय सांगितलं त्यांनी? हे सांगितलंय, हे दुसरं काही सांगितलं नाही. तरी पण अज्ञानवशामध्ये ही गोष्ट आम्ही करतो. आणि आता ती वेळ यायला जवळ महाराज लांब राहिलेली नाही वेळ ती. तुम्हाला हे कीर्तन करणं सुद्धा मुश्किल होणार आहे. लक्षात ठेवा, थोड्या दिवसांनी लिहून ठेवा कुठंतरी. विठाला विठाला
जी आहे, मला सांगा तुमची श्रद्धा जी आहे, श्रद्धा, ती श्रद्धा आंधळी का डोळस? तुमची जी श्रद्धा आहे ती आंधळी का डोळस आहे? श्रद्धा डोळस कधीच होऊ शकत नाही. हो, श्रद्धा ही डोळस होऊ शकत नाही. कारण जाण्याच्या गोष्टी जाणल्या पाहिजे, मानायच्या गोष्टी मानल्याच पाहिजे. देव, धर्म आणि ग्रंथ तुम्ही जाणलेच पाहिजे. तीर्थ, आईबाप, संत मानलेच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला अवंतर विषयाकडे जायचं नाही. सांगण्याचा मुद्दा असा, आपल्या जीवनामध्ये जन्म मृत्यू टाळण्याकरता हा परमार्थ आहे, देव प्राप्त करण्याकरता नाही. लक्षात ठेवा. आता मला सांगा, तुम्ही जर असं म्हणत असाल महाराज जगाचं म्हणणं असं आम्ही जन्माला येतो, तर मला सांगा तुम्ही जन्माच्या अगोदर कुठं होतात? बरं, ह्या ठिकाणी तुम्ही जन्माला आलात, ज्या अर्थी आलात त्या अर्थी होतात म्हणून आला की नव्हता म्हणून आलात? कीर्तनकार बुवा तुम्ही इथं बोलावला, मधने मार्ग हा त्या राहुरी गावाला होता म्हणून इथपर्यंत आला की नव्हता म्हणून आलात? होता म्हणून आलात. तसं तुम्ही जन्माला आलात ही गोष्ट जर तुमची म्हणणं आहे, तर तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर कुठे होतात? माझं म्हणणं नाही. महात्मा तुम्हाला विचारतो, बाळा तुझी आई होती तानी, तेव्हा तू कोठे होता प्राणी? तुझा बाप होता बाळ, तेव्हा कोठे कंठीला काळ? म्हणून तू मला उत्तर दे, आलासी कोठोरिया जाशी कवण्या ठाया? घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. कुठून आला हे तुला सांगता येत नाही. आल्यानंतर तुला काय करायचं या ठिकाणी निश्चित तुला माहित नाही. जायचंय गोष्ट खरी, पण कुठं जायचं हे तुला माहित नाही. कुठून आणे की वाट कोण जाणे का घाट कोण? तू कुठून आला हे तुला माहित नाही. तुला करायचंय काय हे निश्चित तुला कळत नाही. जायचंय गोष्ट खरी, पण कुठं जायचे तुला माहित नाही. आतापर्यंत बरीच मंडळी आली आणि गेली, बहुत जन गेले नाही आले मागून. न देखो काय झाले कान तरी ऐकती. कोण कोण गेला? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. तो पंतो उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. आता पहा, देव दूर नाही राजा, तुमच्या जवळच आहे. बघा आता इकडे इकडे बाजूबाजूचे देश आहेत ना, करोना करोना काय काय कोणता कोरोना, तो कोरोना नाही, त्या मुक्या प्राण्यावर केलेली करुणा आहे. करुणा काय केलं रे? ते बिचारे मुख्य प्राणी आहेत ना, सगळ्यांना या जगामध्ये जगण्याचा अधिकार आहे. भगवंताला त्यांची करुणा आली आणि करुणा आल्यानंतर त्यांच्यावर करुणा केली भगवंताने. असे असे आरामखोर मेलेले बरे. विठ्ठल विठ्ठल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. जगाचा सिद्धांत आहे, जे प्राणी ओट लावून पाणी पितात ते मांसाहार करत नाही. गोष्ट चूक का बरोबर? जगामध्ये जेवढे प्राणी जन्माला आले, जेवढे प्राणी ओट लावून पाणी पितात ना, ते मांसाहार करत नाहीत. आणि काही काही लोक म्हणतात बाबा आम्ही खात नाही पित नाही माळ. अरे खाण्यापिण्याकरता माळ घालणं काय? त्याचा आणि याचा काही संबंध नाही महाराज. उगाच काही येडेपणा करू नका. हो, सांगण्याचा मुद्दा असा, जो प्राणी ओट लावून पाणी पितो तो मांसाहार करत नाही. जो प्राणी जिभीनं पाणी पितो तो मांसाहार केल्याशिवाय राहत नाही. आता मला खरं सांगा, एवढे प्राणी निवडा. आता गाई, आपण एक उदाहरण घेऊ. गाय ओट लावून पाणी पिते, तिला उपाशी तो 8 दिवस तिच्या पुढं तुकडे करून टाका, खाईल का ती? अरे प्राण सोडील. वाघासारखा ग्रस्त तो मरेल, परंतु गवत खाणार नाही. हे त्यांना कळत आहे. आणि हे मिलिंदर माणूस नावाचं प्राणी,
हे पोळी बी खात नळी पण खात. विचित्र झालं कुणाला. विठाला विठाला ही गोष्ट आपल्याला आकलन का होत नाही? आपला आहार चांगला नाही, आपला विहार चांगला नाही, आपला आचार चांगला नाही. आहार विहार आचार आणि विचार हे आपले का चांगले नाही? आता कालच आमची परवा डॉक्टरकडे चर्चा झाली. महाराज म्हणले जो मांसाहार करत नाही ना त्याच्याकडे प्रतिकार शक्ती जास्त प्रमाणात असते, तो या रोगाला बळी पडत नाही. पण ज्याच्याकडे खटखुट असतं का ते कधी मरण त्याला सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो. विठाला विठाला आता ही बुद्धिप्रामाण्यवादी मंडळी मग अन्न नामुकन धमुकन. अरे ज्या ज्या वेळेस मला सांगा, ज्याचं खाद्य ते आपला खाईल ना. तुमच्या उद्धाराकरता तुम्ही काय करा, जोपर्यंत तुम्हाला अंतकरण शुद्धी म्हणजे काय सांगितलं, अन्नाने मन बनते, अन्नाने मन बनतं, पाण्याने वाणी बनते, आमचं शास्त्र सांगते. मग तर शुद्ध पाणी प्या, शुद्ध अन्न खा, आणि शुद्ध बुद्धी झाल्यानंतर मग इकडे प्रचार करायची काय गरज आहे का? आमचा परमार्थ हा प्रचाराचा नाही, राजा प्रसाराचा आहे. लोकांचा परमार्थ कोणाचा असेल? प्रचाराचा. प्रचाराचा परमार्थ करूच नाही, प्रसार व्हावा. विठाला विठा ही अनुभूती आम्हाला काय येत नाही. सांगण्याचा मुद्दा पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडायसा ब्रह्मा एकला होता. तो मज ईश्वरा ते ना ओळखे ना सृष्टी ही करू शके, जो थोरू केला एका नामे जे रे. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा काय केलं? सृष्टी निर्माण करण्याच्या लायक बनवलं ते नामानं. नंबर 1. नंबर 2, 18 पर्व महाभारत कुणी लिहिलं दादा? हो मंडळी, 18 पर्व महाभारत लिहिणारे कोण? मग ज्याने 18 पर्व महाभारत लिहिलं ते का अज्ञान आहेत काय? मग त्याला अनुग्रह कोणाचा? का बरं? का पण 18 पर्व महाभारत का ज्ञान कमी होतं काय? पण तरी सुद्धा नारद महर्षींचा अनुग्रह घ्यावा लागला. नारदे व्यासाशी माऊली ज्ञानोबरांजवळ एवढं ज्ञान होतं, या मंडळींनी मानलंच नाही. वेदाचा तो अर्था मासाची ठावा येरा निवावा भार माथा. माऊली ज्ञानोबरायला पैठणला पाठवण्यात गेलं परवानगी घेण्याकरता. दिली का परवानगी? दिली नाही दिली. मग काय दिलं त्यांना? ते म्हणले तुम्हाला भक्ती करायचा अधिकार आहे, भक्तीचा. बरं म्हणले ठीक आहे, तुम्ही ब्राह्मण भूदेव आहात, तुमचं म्हणणं जे आम्ही मान्य केलं. आणि ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवा दया, उभारिले देवा दया. माऊलीत ज्ञानोबराकडे सगळं होतं बरं का, तरी पण सुद्धा समाजाच्या गळी उतरवता आलं नाही. निघले ते तिथून. त्यांनी ते पत्र घेतलं. सगळं निघल्यानंतर पुढे ही सगळी मंडळी भेटत गेली. पण पटाना आळंदीला आल्यानंतर कीर्ती कानावर आली का ज्याच्या हाताने देव जेवतो, ज्याच्या हाताने देव दूध पितो, एवढा देव ज्यांच्या बरोबर बोलतो, चालतो, बसतो, उठतो, कोणते? नामदेव महाराजांच्या बरोबर देव बोलतो, चालतो, त्यांच्या बरोबर जेवतो, खातो, फिरतो. आता मला सांगा, त्या नामदेव महाराजांना देव प्राप्त का अप्राप्त? तुम्हाला मराठी येते का नाही येते? नका कीर्तन ऐकू ना. मी काय गोष्टी सांगायला आलो नाही, फक्त हे पॉइंट आहेत ना, तुम्ही घेऊन जायचे घरी आणि याचा बारकाईने विचार करायचा. लक्षात ठेवा, नामदेव महाराजांच्या बरोबर देव जेवतो, चालतो, बोलतो, बसतो, उठतो. ते नामदेव महाराज देवाच्या बाबतीत विचार जर केला तर नामदेव महाराजांना देव प्राप्त का अप्राप्त? प्राप्त होता का नाही? त्याशिवाय जेवत होता का? तरी सुद्धा त्या देवानं नामदेव महाराजांना
विसोबा खेत्राकडे का बरं पाठवलं? हा? मग आता तुम्ही सगळेच बसले, तो तुमच्याजवळ देव नाही का? हा? पण आमचं पायी तीर्थयात्रा घडून डोकं खुशाल गाण पडू. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, देव नसला राजा. देव आहे, देव आहे, पण हृदय मंदिरी शोधून पाहे. पण तुला आहे नरा आत बघ जरा जीवा खरा. इथं अंडरलाईन करायची बरं का, लक्षात ठेवा. हे नरा आत बघ जरा जीवा हा खरा. हा, खरा इथं अंडरलाईन करायची. हे नरा आत बघ जरा जीवा हा खरा नव्हे. पुन्हा नव्हे ही माया त्या बुद्धिदर्पणी ब्रह्म रवीची छाया. पण हे नरा आत बघत जरा. आणि ती रीत जी आमच्या ज्ञानोबराने शिकवली, ज्ञानदेव मौन जपमाळ बाहेरी. बाहेरूनच जपायचं काम चालू. कसं वेळ बसन मला सांगा. डॉक्टरनी दिलेलं औषध तुम्हाला प्यायला दिलं का अंगाला चोळायला दिलं? पण आम्ही अंगाला चोळीत बसलं तर कसं वेळ बसेल? अरे आमच्या ताईने जेवायला जर वरण भात भाजी अंगाला जर चोळून घेतली, ढेकर येईल. कशाला असला परमर्थ करा, चांगला संसार करा ना. कोण तुम्हाला म्हणते परमर्थ करा, माळा घाला म्हणून? हा, अर्धा हाकीम जान खतरे में. विठ्ठल विठ्ठल. मानला तर देव आहे, न मानला तर देव नाही का? घोबडाच्या मान्याने कुठं देवाचं अस्तित्व काय असतं नसतं काय? पण इथं झाली गंमत कशी, तुम्हाला मला दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो महाराज बरं का. काय झालं, गाढव त्या मालकाचं चरत चरत हिरवळीच्या नादी लागलं, चरत चरत फार लांब गेलं. आता तिकडे झाली त्याला संध्याकाळ. संध्याकाळ झाल्यानंतर ते घुबड बसलं त्या कोणाच्या पाठीवर? गाढवाच्या पाठीवर. त्या गाढवाबरोबर त्याचा संवाद चालला. म्हणले बाबा काय झालं रे? तो म्हणला आलो खरंच चरत चरत, पण मला काय आता दिसाना बा. तो म्हणला मित्रा भेटो कशाला रे, मी आहे ना. अरे मला दिसतंय मला सगळं. मग त्या गाढवाच्या पाठीवर बसलंय घुबड, दोन्ही एकाच जातीचे. मूर्ख. ते घुबड त्या गाढवाच्या पाठीवर बसल्यानंतर त्याला म्हणतो व्हाय पुढे चल. असं करता करता त्यांचा मजल दर मजल करीत प्रवास झाला. घुबडाचे डोळे गायब झाले होते. पण त्याने त्या गाढवाला निदान प्रामाणिकपणे सांगावे की नाही मला तर दिसत नाही तू आपला पाय म्हणून. ह्या मूर्खाने त्याला सांगितलं व्हाय पुढं, दिली उडी टाकून मेलं मरून काय करता मग. तसे आम्हाला सांगतो व्हा पुढं, नुसतं फसवा फसवी. विठाला विठाला. कांद्यामध्ये बी आहे नाही म्हणायची सोय नाही. पण काढून द्या ना आम्हाला. 96 पिढ्या पाकळ्या उचकल्या तरी बी मिळणार नाही. आणि भ्रमातला परमार्थ ना अज्ञानातला परमार्थ कवर बी केला तरी मिळेल खाणार नाही. तुम्हाला सांगतो भारवाईपणा होईल, ओझ होईल. मृग नाभी कसर वशे मृग जंगल भटकत जाय, सटके हृदय में राम वशे ओ मूर्ख न समजाय. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणून हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे ही माया. त्या बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. पण हे नरा आत बघ जरा. कसं बघायचंय? ज्ञानदेव मौन जपमाळ बाहेरी. अरे अंतरे आजप आजपणे उलट प्राणाचा. हा, तिथं मनाचा निर्धार पाहिजे बरं का. आणि मनाचा निर्धार जर करायचा असेल तर कसा करावा लागेल? माझ्या मनाला गो छंद, छंद माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद.
म्हणून संदेहाच्या सुटल्या गाठी पण केव्हा साधूची भेटावी. तुकोबारा म्हणतात माझ्या जीवनामध्ये काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासादरे करोनिया आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्ताधी. हो कीर्तन साधू संतांनी कीर्तन करावं त्यांचं धृपद मागे धरावं. कोणी भजनाला बोलवलं तर भजनाला जावं. तुम्हाला माहिती आहे तुकोबाराचं चरित्र मी अजूनपर्यंत पूर्ण वाचू शकलो नाही. तुकावाण्याच्या हाताने माप चांगलं येतं म्हणले सगळ्यांचे नळे नळे त्या टायमाला बाटल्या नसायच्या नळे असायचे. चाकणला बाजारला चालल्यानंतर सगळी नळे महाराजांकडे द्यावेत तेल आणायला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि असे तुकोबारा म्हणतात मी काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासादरे करोनिया आरंभी कीर्तन करे एकादशी नवते अभ्यासी चित्ताधी. त्याच्याकरता पुढं गाईल त्याचं मागं धृपद धरावं. प्रारब्ध अनुकूल प्रतिकूल होत असतं. महाराजांचा विचार जर केला तर गाडीभर गहाण खत ज्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती श्रीमंत असेल ती गाडीवर गहाण खत म्हणजे काय जोक नाही. विचार करण्यासारखी गोष्ट. विचार आम्ही करत नाही. फक्त आम्ही तार्किकपणा करतो आणि तार्किकाचा त्या ठिकाणी कस लावत असतो. तार्किकांनी तुम्हाला वेदाला जर याचं म्हणून वेदाला सुद्धा काही सापडलं नाही. वेद बोलू गेला पुढे मानवाला हे गुह्य तुला प्राप्त कैसे. वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची दावे लावी ठप्पाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. वेदाला ज्याचा अंत आणि पार लागला ते मानवी बुद्धीनं काय करावं आणि त्या मानवी बुद्धीच्या पलीकडचा हा विषय असून जे तर मनाची नखी न लगे बुद्धीशी मेर असं काही ओवी बघा. हो बुद्धी त्या ठिकाणी पुरू शकत नाही. विचार मागुता पाऊली सरे म्हणून आत्मप्रभा नीत नवी ते चित करुणी ठाण देवी इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीच. जो तुम्हाला परमार्थ भोगायचा असेल सुकर इंद्रियाला पाठमोर होऊन तैसा मनाचा पटू फाटे मग संसार चित्र नुमटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. असा परमार्थ झाला पाहिजे. देवदेव कोण करता राजा हो तुम्ही सरे देव यात संशयच नाही. तुम्ही दे गप्पा मनुष्य जात सकळ. मी पहिल्यांदा सांगून गेलो स्वभाव ताच भजनशील आहे. आईच्या उदरामध्ये तुम्ही भजन करत होता देवाचं आणि त्या भगवंताला हात जोडून सांगत होता देवा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मापासून मज सोडवी दाता मग मला सांगा आपल्याला कर्माचा गुंता वाढवावा का सोडवावा. बरेच परमार्थ जणांचा असा का ते कर्माचा गुंता वाढवतात पण सोडवतात नाही. खंती करते कर्माची ते गावंडे गा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात गावंडाळपणा करू नका. हो आत्मप्रभा नीत नवी त्याची करून ठाण देवी इंद्रिया ते चोरून जेवी तयाशीच फावे. तुम्ही आपण राजा मालक असून सुद्धा काय केले 50 एकराचा मालक जमीन खंडानं दिली. कशानं दिली. खंडानं जमीन दिली. 50 एकराचा मालक खंडाने जमीन दिली. खंड मागायला गेला दिवाळीचे सण म्हणले सण आला जवळ तेवढा खंड द्या आम्हाला. भिकारी इंद्रियाच्या दारात जाऊन भीक मागवतो विषयाचं सुख. नेत्राच्या दारात उभं राहतो प्रेमाचं सुख काही पाहतो. भिकारी आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणतात आम्ही भिकारी नाही. हा तपस्त्रीजीने धिक त्याचे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुल्लत असो.
ही आमची स्थिती आहे तुकोबारायांची. ही का झाली महाराज आता आम्हाला उत्तर सांगा ना. महाराज तुम्हाला प्रश्न विचारलाय, तुम्ही ही स्थिती तुम्ही जी भोगता ही स्थिती तुम्हाला कशामुळे प्राप्त झाली. अभंगाचं पहिलं चरण नेमकं झालं काय हो. तर म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी. कशामुळं. धन्य काळ संत भेटी, ती काळ धन्य तो वेळ धन्य. माझ्या जीवनातली ती वेळ आणि तो काळ धन्य आहे. संतांची भेट झाली आणि परिणाम जो आहे ते महाराज म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी. हा मग याच्याकरता तुम्ही काय केलं. तुकोबारा म्हणतात याच्याकरता मी काय केलं. माझ्या गुरुला पावशेर तूप दिलं. कस हो त्याप्रमाणे पण थांबा. तुकोबारा म्हणतात माझ्या गुरुला मी पावशेर तूप दिलं. गाईचं का म्हशीचं. मी ह्या व्यासपीठावर आईलं बुवाच्या मुखातून ऐकलंय. ते म्हणले गाईचं तूप दिलं पावशेर, शुद्ध गाईचं तूप. ह्या व्यासपीठावरच्या व्यक्तीनं जर असं बोललं, मी ऐकलंय स्वतः बर का. मला सांगा पावशेर गाईचं म्हशीचं तूप द्यायला तुकोबारा आहे. अरे हा विचार जो आहे तुमचं जे अंतःकरण चतुष्टय जे आहे ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, ते एक सद्गुरूला काय द्या तुम्ही. मन द्या. नाही मन देता येत तुम्हाला. नाही मन देता येत. बुद्धी द्या. नाही बुद्धी देता येत. चित्त द्या. नाही चित्त देता येत. अहंकार तरी द्या. ते म्हणतात याच्यातलं 4 पैकी जो आहे मन बुद्धी चित्त अहंकार, ते मन माझ्या मी सद्गुरूला दिलंय महाराज. पावभाग. आता मला खरं सांगा, आणि तो पावभाग तुकोबारा म्हणतात मी दिल्यामुळं, त्या पावभाग दिल्याचा परिणाम जो आहे तो कसा झाला माहितीये का तुम्हाला. आता खरं सांगा, साधूचा बोध जो आहे तो देहाला होतो का आत्म्याला होतो. मला माहितीये तुम्ही नाहीच बोलणार काही, कारण आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. आमचंही तुम्हाला म्हणजे ही दोघांची राखायची, सासूनी सुनाची राखायची, सुनानी सासूची राखायची. कशी काय म्हणले महाराज. अहो त्या सासूला आहे ना चुरून शेवया खायची सवय होती आणि सुनाला चुरून दूध प्यायची सवय होती. आता ज्या वेळेस ही सासूबाई बाहेर गेली का, सुनानी थाळाभर दूध घेतलं, सांताडीला गेली अंधारात. आता सासूबाई ज्या वेळेस आली तिला वाटलं घरात आता कोणच नाही, भलं थाळाभर शेवया घेतल्या आणि ही ज्या कोपऱ्यात गेली होती ना त्याच कोपऱ्यात ही बी गेली. दोघांची झाली भेट. ती म्हणले का ग निश्चित दूध पिती का, शेवया घे ना थोड्या त्याच्यात. ती म्हणले आत्याबाई तुम्ही कोरड्या शेवया कमून खाता, तर दूध घ्या ना त्याच्यात.
आम्ही तुमची राखायची आणि तुम्ही आमची राखायची. जोपर्यंत तुम्हाला काही कळत नाही तोवर बरं आहे आमचं. जोपर्यंत तुम्हाला काही कळत नाही तोपर्यंत आमचं बरं आहे. हो. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळायला लागलं ना त्या दिवशी आमचं दुकान बंद होईल. विठ्ठल विठ्ठल. आमची दुकानदारी तुमच्या अज्ञानामुळे का भयानक चालू आहे तुम्हाला सांगतो. तुमच्या अज्ञानामुळे आमची दुकानदारी चालू आहे. हो. प्रपंच करण्याकरता परमार्थ नाही. मला सांगा धबधब्याखाली कोरडं राहत असतं माहिती आहे का नाही तुम्हाला. तुकोबाराचं दिवाळी निघलं काय व्यवहार कळत नव्हता काय. एक स्त्री एक अन्न करता मिली व्यवहार कळत नव्हता. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पिढा दुष्काळी आटिले द्रव्यानेला मान स्त्री एक अन्न करता मेली. अरे शिवाजी राजांसारखे नजरांना पाठवलाय. राजा दिवट्या छत्र्या घोडे येतो बऱ्यात न पडे आम्ही सदैव सुलके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके घर कुत्रे राखी ती. राजा शिवाजी सारखा ग्रस्त राजा जिद्दी बुद्धी आणि मुसद्दी राजा होता. राजाने विचार केलाय बुवानी ज्या अर्थी नजरांना मागं पाठवलाय बुवाचा विचार जो आहे कसा आहे पाहायचा आहे आपल्याला. हो. बुवाचं वैराग्य लोकांताचं का एकांताचं. ह्याच परिसरात घडलेल्या घटना त्याच परिसरात आम्ही जन्माला आलोय. चांगली गोष्ट आहे आमची. तुकोबारायचा दिनक्रम पाहिला. इंद्रायणीवर सकाळी स्नानाला जात असतात तुकोबाराय. राजा शिवाजीनं माणकं मोती घेतलं आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये तुकोबाराय स्नानाला गेल्यानंतर ज्या दगडावर कपडे ठेवून धोतर नेसत होते तो दगड हेरलाय आणि त्या धोतऱ्याच्या पिळाखाली वंजळभर माणिक आणि मोती ठेवले. लक्षात ठेवा. तुकोबाराय स्नान करून आल्यानंतर धोतराचा पिळा उचललाय आणि उचलल्यानंतर चमचम चमचम त्या दगडावर करायला लागलं. महाराज एवढा मोठा अधिकार होता तुकोबारायचा. त्या दगडाला सांगितलं तुझ्यावर कोण हागलंय बघ म्हणला. कोणावर. तुझ्यावर हागलंय मी आजपासून तुला स्पर्श करणार नाही. तू आताच्या आता जाऊन इंद्रायणी स्नान करून आला तर बरं. हे कोण पाहते. नांदुरकीच्या झाडाच्या आडून कोण पाहते. हो. आणि डोळ्यात एक दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. आजही ते मंदिर आहे तिथं. कशाचं. त्याला शिळा मंदिर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अरे राजा दिव्याखाली अंधार असतो रे. ज्याचा ज्याचा परमार्थशी गेला टोकाला गेला त्याचा प्रपंच नासत असतो. लक्षात ठेवा. आणि अशा माझ्या तुकोबारासारख्या महात्म्यानं तुम्हाला निरोप द्यावा. आणि महाराज म्हणतात माझा अनुभव सांगतो. ज्या दिवशी मला साधूची भेट झाली त्या दिवशी मी साधूला पावशीवर तूप दिले. भोजना मागती तूप पावसेर पण पडेल विसर स्वप्ना माझी. काही काळे उपजला अंतराय काही काळ गेला म्हणून या काय तोराधारी. आता विस्तृत प्रमाणात सांगत नाही परंतु ते तुमचं जे पावशेर जे तूप त्या तुकोबारायांनी त्यांना दिले महाराजांना चित्त मन. आता मला सांगा बोध होत असतो देहाला का आत्म्याला. तर साधूचा बोध देहाला होत नाही आणि साधूचा बोध आत्म्याला होत नाही. साधूचा बोध होत असतो मनाला. ज्याने माझे मना बोध केलं कमी दृष्टी लागो तुझे सपना दृष्टी लागो तुझे दृष्टी लागो तुझ्या सपना संदर्भ देतो. माऊली ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीचा 9व्या अध्यायाचा 34वा श्लोक. आणि त्या 34व्या श्लोकामध्ये तुम्हाला भजनाची रीत सांगितली. अर्जुना ते मन मीची करी कोणत्या भजनी. या म्हणजे आतला प्रत्यय लागतो. आतला माझी या भजनी प्रेमधरी.
काय होईल? आणि हे भजन एकदा केलं रे केलं, आतमध्ये बदल झाला रे झाला. मला सांगा, फळ आतून पिकत का बाहेरून? आता तुम्ही कार्पेट टाकून बाहेरून पिकत तो भाग वेगळा आहे, पण इथं काय आपलं कार्पेटचा कीर्तन आहे काय? नाही. मग तो तुमचं फळ आतून पिकत का बाहेरून? तर आतून पिकतं. ज्ञानदेवा माने भजा आत्मदेवा देवा माने भजा आत्मदेवा म्हणे भज आत्मदेवा. पण ते भजन कोणी करायचंय? आता मला सांगा, कोणाचं भजन कोण करतं? आता तुम्ही जर भजन करायला बसले तर कोणाचं भजन करता म्हणले? देवाचं. मग देवाचं जर भजन करता, देव तुम्ही दोन आहेत काय? देव आणि तुम्ही देव दोन नाहीत. मग कोणाचं भजन कोण करतं? मुख आले ना कंठ आले ना जीवा स्मरे ना राम. मुख आले ना कंठ आले ना जीवा स्मरे ना राम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. आता मला सांगा, देव तुमचं भजन करतो का तुम्ही देवाचं भजन करता? फक्त भेद जाणं गरजेचं आहे. द्वैताची झाडणी हे व्हायला पाहिजे. द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, त्या गैचे कीर्तन घडीना. तुकोबाराय सांगतात, ज्या दिवशी मला साधूची संतांची भेट झाली, धन्य काळ संत भेटी पायी. पायी म्हणजे काय? हे पाय का? हे पाय नाही, पाय म्हणजे ज्ञान. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. वासनेचे दूध आचरणी जावे, मग राम नावे उपते आवडे, मग राम नावे उपते आवडे. मौली ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही अज्ञानातलं भजन वेगळं आणि जाणव्यातलं भजन वेगळं. म्हणून महाराज म्हणतात, जाणते न गुरु भजिजे. आलं का लक्षात? हो, जाणते न गुरु भजिजे त्याने कृतकार्य होईजे, शहाणा तो धनी घेतो. जाणते न गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. हो, म्हणून तुम्ही आणि देव दोन नाहीत. मग महाराज म्हणतात, तुकोबारा म्हणतात, हे सगळं समजून घेतलं. विषम ध्वनी सांडियले नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव, दावी रूप मज गोपिका रमना. आताशी तुमचा परमार्थाला सुरुवात झाली. हो, याला ज्ञान उत्तर भक्ती म्हणतात. तुकोबारा म्हणतात, पायी मिठी पडली तो संध्या गेला. कशाच्या बाबतीत? अनेकात आता संध्याचा विचार जर केला तर अनेक 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 संधी होते. पहिला संधी आपला जर असेल तर हे शरीरच मुळात आपण, शरीर म्हणजे आपण, ते म्हणजे आपण का, शरीर म्हणजे आपण का, आत्मा म्हणजे आपण. मी नेहमी विचारत असतो, ताई तुम्हाला विचारतो, गोड लाडू का साखर? तुम्हाला मराठी येते ना? मग मी तुम्हाला काय विचारतो, गोड लाडू का साखर? ते बोला ना काही. मराठीत विचारलं मी तुम्हाला, गोड लाडू आहे का साखर आहे? साखर गोड आहे. आणि तुम्ही घरी लाडू गोड म्हणता की साखर गोड म्हणता? ती गुढी लाडूची नसून ती गुढी साखरेची आहे. तुमच्या मांडीवर तुमचा कृष्णासारखा 2 वर्षाचा नातू आहे. मला सांगा, तुमचं प्रेम त्या नातवावर आहे का त्याच्या आत्म्यावर आहे? दादा दादा तुमच्या मांडीवर 2 वर्षाचा कृष्णासारखा नातू आहे. तुमचं प्रेम त्या नातवावर, त्या
हा, नातवावर आहे का त्याच्या आत्म्यावर आहे? आत्म्यावर आहे, आत्म्यावर. मग तुम्ही देहरूप, तुम्ही त्या आत्म्यावर प्रेम करता की त्या देहावर प्रेम करताय? देहावर प्रेम करू शकत नाही. देवावर जर प्रेम केलं असतं तुमच्या आजा पंजा मेला असतं तर लोणचं घालून ठेवलं असतं. काढा काढा म्हणती झाला भूमी भार. तुमचं प्रेम आत्मप्रेमी असून भ्रमिष्टपणाने तुम्ही देहावर प्रेम करताय. लक्षात आलं का तुमच्या? सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. ज्यांच्या बरोबर देव जेवत होता, चालत होता, बोलत होता, आणि तुम्ही काय पोटाखाली आलो? आपल्या बरोबर देव दररोज जेवतो, आपल्या बरोबर देव चालतो. स्वप्न में जागे कोण, देह लेके भागे कोण. अरे काय चुकीचं आहे का या गोष्टी? पण समजुतीचा घोटाळा झालेला आहे. नामदेव महाराजांच्या बरोबर देव बोलत होता, चालत होता, जेवत होता, आणि आम्ही कोणाबरोबर जेवतोय? चाले हे शरीर कोणाचे असत्य एक नारायण तयाचे भजन चुकून. आणि ही गोष्ट त्या सद्गुरूकडून समजून घ्यायची. पाये मिठी म्हणजे संत म्हणजे माणूस नाही, संत म्हणजे तत्व आहे. लक्षात ठेवा. इथं माणसंच गुरु होऊन बसल्यामुळे घोटाळा झालाय. हो, तत्वाचा विषय जर आला, मला सांगा, काळी गुरीबाई म्हणजे सुगरण का त्याचं ज्ञान म्हणजे सुगरण? काळा डगला घातलेला वकील का त्याचं ज्ञान वकील? मग संत ही पदवी त्या ज्ञानाला का काळ्या गोऱ्या बुवाला? ज्ञानाला. मग ज्याने आम्हाला ते ज्ञान प्राप्त करून दिलं त्याचे आमच्यावर उपकार आहेत. म्हणून केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय. हे बाप न करे नायसे माय, बाप न करे ऐसे माय. आधर्मे जाता देखे पाय, आधर्मे जाता देखे दिले आश्रया भयरानगा. मला आलो या देशा, मला आलो या देशा. उपकार सांगू मी काय, बापन करी आईशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय. दिले अक्षय अभय हो, माये बाप पिंडे पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. रविदीप हिरा दाविती देखणे, आदृश्य दर्शने संताच्या. काय त्यांचा महिमा वर्ण मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. असा जो महात्मा आहे त्याला साधू संत म्हणतात. आणि त्या संताच्या पायावर मिठी ज्या दिवशी पडली महाराज म्हणतात, त्या दिवशी माझा संदेह गेला. काल कोणता संदेह गेला? संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी.
सकाळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. म्हणले महाराज आता आमचा वेळ संपत आलाय, फक्त तुम्ही शीतळ कसं झालात तेवढं आम्हाला सांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, हा लागोने दीपाप पुण्यांगा. मला महाराज म्हणले मी ज्ञानही टाकलं ना अज्ञानही टाकली, पात्र झोळी धर्म अधर्म अशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा. ओळली 17 विगा तिने पुरविली इच्छा, 17वीचे स्तन्य देशी अनु हाताचा हल्लरुगाशी समाधी बोधे निजावशी बुझावली. म्हणून साधका तू माऊली पिके स्वारसत तुझी या पाऊली, या कारणे सावली न संधी तुझी 17व बुद्धी तत्व जे आहे. महाराज म्हणतात ते ओळल्यामुळं झालं काय, सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उजबोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा. म्हणले असा माझा परमार्थ आहे. म्हणे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आता मला एक सांगा, आपल्याला सुद्धा असं व्हायचंय, पण ते होण्याकरता आपल्याला काही गोष्टी समजल्या पाहिजे. समजा रस्त्याने चालता चालता तुम्हाला काटा मोडा आणि काटा काढायला काही साधन नाही, मग मोठा बाभळीचा काटा घेतला आणि काट्याने काटा काढला, त्या काट्याने आपल्यावर उपकार केला का अपकार केला? हा, उपकार केला का नाही? उपकार केला का नाही? मग मला सांगा, ज्या काट्याने उपकार केला त्याला खिशात ठेवा का टाकून द्यावा? तो गोबाराय म्हणतात मी याच्यापेक्षा वेगळं काही केलं नाही. हो, जरी त्या काट्याने उपकार केला असला तरी तो काटा मी टाकून दिलाय. म्हणून दोन्ही ज्ञान आणि अज्ञान आलं का लक्षात? दोन्हींच्या पलीकडे आम्हाला जायचं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. नंबर 2 तर दृष्टांत. तुम्ही व्यवहारी मंडळी आहेत आपण. ताई, बाजारातून तुम्ही सुंदर वांगे आणले, मला सांगा तुम्ही वांग्याचे देठ काढून खाता का वांग्या सगळं खाता? देठा सगळं वांगे खाता. बाजारातून तुम्ही वांगे आणताना देठा सहित वांगे आणता का देठ काढून आणता? बरं, भाजी केल्यानंतर देठ काढून वांगे खाता का देठा सहित खाता? मग देठाशिवाय वांग आलं नाही पण तरी सुद्धा देठाचा त्याग करायचा आहे. म्हणले महाराज या न्यायाप्रमाणे मी केले. दुसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगतो. म्हणले मला सांगा, मुलीला माहेर आवडते की सासर? हा, मुलीला आवडतंय माहेर. मग त्या मुलीने माहेरी राहणं चांगलं का सासरी राहणं चांगलं? आता दृष्टांत संपला. आपल्या वृत्तीला प्रपंच आवडतो का परमार्थ? खरं सांगा ना, मला खोटं बोलायचं नाही ना अर्धाच्या काय. मला सांगा, आपल्याला गुरु जादा आवडतो का बायको जादा आवडती? वय, गुरु जादा आवडतो का बायको? त्या मुलीला जरी माहेर आवडत असलं पण तिनं सासरी राहणं हिताच आहे. वृत्तीला जरी प्रपंच करणं आवडत असलं पण त्या वृत्तीला वळण लावणं आणि तिला परमार्थ करायला सांगणं हे आपलं काम आहे. विठाल विठाल सद्गुरूंच्या कृपेनं त्या वृत्तीरूपी मुलीला मी वळण लावलं आणि त्या वृत्तीला वळण कसं लावलं एवढं सांगतो आणि कीर्तन आवरून घेतो. आपला विषय संपलेला आहे. 1 मिनिटात सांगतो आणि सेवा आवरून घेतो. तुम्हाला एक माहिती, मुलगी तुमची, तुम्ही तिला लहानपणापासून पाळली पुसली, शिक्षण केलं, लाखोनी खर्च करून तिला मोठी बनवली आणि ज्या वेळेस तिचं लग्न करून द्यायची वेळ आली त्यावेळेस त्या लग्नामध्ये उपचार असते. उपचार बोल बोल माहिती की नाही तुम्हाला? आता ते राहिलं नाही. बोल ते भाऊला समजायचं. अहो ते विचार ते ज्या लग्न करताना त्या मुलीला ऑप्शन इतके उपचार करतात महाराज. ती मुलगी शेवटी रडत कढत त्या नवरदेवाच्या गाडीमध्ये भोकरावानी डोळे तिचे होतात पण बसत नाही लवकर. ती जाऊ शकत नाही मुलगी पण तिला बळत त्या नवरदेवाच्या गाडीमध्ये बसून देतात. आणि ती मुलगी एकदा तिकडे गेली रे गेली का ती वाट बघत असती. काही येता देखेन माझा मायबाप, घटका बोटे दिवस लेखे धरून या माप. तुला सांगितलेलं असतं तुला गुरुवारी घ्यायला येणार आहे.
सारखं तिचं टकळा तिकडं नजरेत लक्ष लागलेलं असतं, तिचं इकडं मन रमत नाही. दृष्टांत लक्षात ठेवा बरं का. पण तीच मुलगी पहिलं मूळ झालं, दुसरं मूळ झालं, तिसरं मूळ झालं, असं करता करता ती मुलगी इतकी रममान झाली का जी मुलगी वाट लावताना रडत होती, भोकरावानी डोळे झाले, जात नव्हती, रमत नव्हती, तिला निरोप गेलाय, फोन गेलाय, शकुंतला तुझ्या वडिलांचा भरोसा नाही बरं. ती म्हणली आता मला वेळ नाही, साहेबांचा डबा द्यायचाय, पोराला शाळेत सोडायचंय, झालं काही कमी जास्त तर मला कळा वाट काढून येऊन मी. म्हणजे ती काय झाली वृत्ती, रममान झाली. तशी तुमची वृत्ती जी आहे प्रपंचात जी रममान झालेली वृत्ती आहे ना, ती वृत्ती फक्त तिला वळण लावायचं. ऐसा प्रपंच सांडोनी द्यावा, ऐसा प्रपंच सांडोनी द्यावा, ऐसा प्रपंच सांडोनी द्यावा, ऐसा प्रपंच सांडोनी द्यावा, मग परमार्थ हा जोडावा, अरे वा, मग परमार्थ हा जोडावा, ऐसा प्रपंच सांडोनी द्यावा, ऐसा प्रपंच सांडोनी द्यावा. कैसा प्रपंच, लेकर बार गुड ढोर पोर, हा प्रपंच नाही. प्रपंच म्हणजे तुमचे शरीर हा 5 पंचाचा प्रपंच आहे. ही व्यवस्था आहे. बायका पोरं मुलं गुरं ढोरं पोरं नाडी बिल्डिंग, हा प्रपंच नाही, ही व्यवस्था आहे. पण कोणता प्रपंच, देह न मना माझा ऐसा मग भरवसा कळेल, हो हा प्रपंच सांडायचा आहे. आणि अशा प्रकारची गोष्ट तो कुबराय म्हणतात, मी केल्यामुळं अमराहा खरी की खोटे पाहे, न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. आणि ही गोष्ट मी अशी कळून घेतली आणि साधू तारू बनले. भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळ आता मंगळ म्हणजे हा आनंदही नाही आणि सुख नाही, दुःखही नाही. कोण दाता यवनी, आणि अशा प्रकारचा दाता आहे. दाता तोच एक जाना, नारायणा स्मरवी. ह्या जगामध्ये काही दाते असे आहेत बरं का. दाता तोच एक जाना, विटेवरी ज्याची पाऊले समान, तो एक दाता. दुसरा दाता, हो दाता तोच एक जाना, नारायणा स्मरवी, तो दाता. असा जो दाता आहे उत्तरा प्रसादे, तो आमचा तारू बनला या भावसागरातला. तारुण ज्याने आम्हाला नेलं, हो संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. आणि तुकोबारा म्हणतात, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. आता मला सांगा, झोका खेळणारा आणि झोका पाहणारा लक्षात आणा. पंचमीचा झोका खेळणारा आणि पाहणाराचं चित्र पहा तुम्ही डोळ्यापुढे आणा. जे झोका खेळणाऱ्याने भुई, पण हे असं मान हली तर अरे मान हलूच नको. निश्चळ द्रष्टा बैसोनी. प्रारब्ध जे व्हायचं ते होणारच आहे आणि नाही व्हायचं ते कधीच होणार नाही. म्हणून तू त्याची चिंता करू नको. प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाढे मान, का करशी सोसवाया, भज मना पंढरी राया. हो, आणि कोणत्याही बुवाच्या नादानं म्हणले काय सांगावं महाराज, आमच्या गुरुची कृपा, आमच्याजवळ छदाम कवडी नव्हती, आमच्या गुरुची कृपा झाली, आमचं भलं एवढं उभं राहिलं. बरा तुझा गुरु आला सिमेंटच्या बिल्डिंग तुला उभ्या करून दिल्या, असा काही भाग नाही. आलं का लक्षात. याच्यामुळे ही लोक बोटं घालायला कारणीभूत आमचं अज्ञान आहे. वास्तविक परमार्थ यांच्यापासून फार शेकडो मैल दूर आहे महाराज. अज्ञानाची भक्ती चित्ते संपत्ती तयाची चित्ती बोध कैसा. हो, अरे हे दोघही अज्ञान आहेत, दोघे पोहतात मृग जळ डोई. हो, अशा प्रकारची भक्ती नाही. म्हणून प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाढे मान, का करशी स्वसवाया, भज मना पंढरी राया. म्हणून तुम्हा सांगते वेगळं निघा. वेगळं म्हणजे भावातून नाही बरं का. वेगळं निघून संसार बघा. तुम्ही द्रष्टा बना ना याचं.
खेळ तुम्ही क्रिकेटचा खेळ पाहत असताना यांना ते देतात. कोण यांना देतं माहिती का? तो 3 लाकडं आणि 12 माकडं. त्यांचं घाम निघतोय आणि तुम्ही इकडे हसता, टाळ्या वाजता, फटाकडे उडीता. तुम्ही निश्चल आहेत. तो आनंद तुम्ही भोगतायत. तसा आनंद या जीवनाचा भोगा. प्रपंच आणि परमार्थ दोन नाहीत. अज्ञानात केलेला परमार्थ तो प्रपंच आहे आणि ज्ञानात केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली